नमस्कार, मी प्रवीण. लाडकी बहीण योजना ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी मध्ये चूक झाली होती. परंतु आता ज्या लाडक्या बहिणींकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, त्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु ई-केवायसी करत असताना काही लाडक्या बहिणींना एक एरर मेसेज पाहायला मिळत आहे की हा आधार क्रमांक नंबर ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही. तर हा एरर मेसेज काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यावं लागतं. ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळते की ई-केवायसी ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. लाडकी बहीण योजना ई-केवायसी करत असताना तो एरर मेसेज काय येत आहे याचीच माहिती आपल्याला हे नोटिफिकेशन वाचल्यानंतर मिळते. ज्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते त्याच लाभार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या लाभार्थ्यांना हा एरर मेसेज पाहायला मिळत नाहीये. ज्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते त्याच लाभार्थ्यांसाठी ही ई-केवायसी ची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जे लाभार्थी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे अशा लाभार्थ्यांना हा एरर मेसेज येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी करताना चूक झाली होती त्यांनी त्यांच्या ई-केवायसी मध्ये कशी दुरुस्ती करायची या संबंधीचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.